बातमी सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत। आज हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। सध्या शेतीच्या कामांना वेग आला असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून मोठ्या सरी कोसळत आहेत। तर हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। याचा आढावा घेतला आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलियकर यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडत होता। मात्र सध्या बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेतरी पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळते। इथे सध्या बघितलं तर अशा पद्धतीने ज्या नद्या आहेत त्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत। मात्र सध्या जरी काल रात्रीपासून पावसाच्या अधूनमधून अशा हलक्या सरी सध्या येत आहेत, त्यामुळे पावसाने कुठेतरी सध्या विश्रांती घेतलेली पाहायला मिळते। मात्र सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आजही येलो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे। सध्या शेतकरी मात्र हे आहेत ते सध्या सुखावलेले आहेत आणि शेतीच्या कामांना सध्या जोर आहे आणि शेतकरी सध्या शेतात मोठ्या प्रमाणात शेती करताना पाहायला मिळत आहेत। मात्र आज एकंदर पाहिलं तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र जरी पाऊस जरी काही काळ थांबलेला दिसला तरी सध्या जी पडझड आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची, मांगरांची, वाड्यांची पडझड झालेली आहे। त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही भाग आहेत त्या आजही काळोखात आहेत, कारण अजूनही वीज पुरवठा आहे तो खंडित आहे आणि हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी जे वीज प्रशासन आहे ते सध्या युद्ध पातळीवर काम करते। जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर 20 ते 22 गावांचा जो वीज पुरवठा आहे तो काही प्रमाणात खंडित झालेला पाहायला मिळतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।